जय साईनाथ. तर आज खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतोय आणि खूप ज्या दिवसाची वाट बघत होतो, वर्षभर या दिवसाची मी वाट बघत होतो, तो दिवस आपला आलाय. म्हणजे आपली साईलाची पालखी, एक वज्रमंडित राजा पालखी. तर आता आपण निघतोय इकडनं रबायवरनं. मी घरातून व्लॉग चालू नाही करत आहे, बाहेरून व्लॉग चालू करतोय. आपल्या रबायतून निघतो आपल्या गोपाल भाऊच्या इकडनं. गोपाल भाऊ पण रेडी झाला. भाई काय बोलतो? जय साईनाथ. भाऊ काय बोलतो? पहिल्यांदा वारी करतोय, पहिला वर्ष आहे, काय बोलतो? पब्लिक झाली आहे सर्व जमा. गोपालचे घरचे पण आहे तिकडे सोडायला आलेत सर्व. तर आता इकडनं निघू डायरेक्ट. आपण इकडनं जाऊ आता लालबागला. म्हणजे आपला खरं पायी प्रवास चालू होणार लालबागवरनं. इकडनं मी जाणार आता टेम्पोनी. तर इकडनं फटाफट आता निघतो आणि तुम्हाला लालबागला पोचून भेटतो आणि तुम्हाला लालबागचा माहोल दाखवतो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय साईनाथ. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. रामनवमी के अवसर पर जाना, तुम्हें क्या बताऊं मैं साई लीला, निकली आंखों से आंसू. रामनवमी के अवसर पर जाना, तुम्हें क्या बताऊं मैं साई लीला, निकली आंखों से आंसू की धारा. जय साईनाथ. तर आता आपण लालबागवरनं निघालो आहोत आणि विषय कसा होता की लालबागला पोचलो तर शूट करण्याच्या ह्याच्यामध्ये होतो. तर म्हणून तुम्हाला सांगितलं नाही की मी पोचलो आहे लालबागला. आता आपली पालखी निघाली आहे पुढे, आपली पब्लिक निघाली. आपले सुशांत भाऊ जय साईनाथ. जय साईनाथ. तुषार बुवा साईराम साईराम. जय साईनाथ. ह्या तिघांचं पहिलं वर्ष आहे. का बोलतो बुवा? जय साईनाथ. राहुल बागडे जय साईनाथ. गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये आपल्या बुवाला बघितलं होतं तुम्ही, या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण आहेत. आपली पालखी आता पुढे गेली आहे आणि खरं तर आत्ता आपला पायी प्रवास सुरू झाला आहे लालबाग. आणि आजचा दिवस आहे पहिला, तुम्हाला तर सकाळी सांगितलं. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जे कोण नवीन असाल अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर काय करता, फटाफट जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. तर तुम्हाला मध्ये मध्ये भेटत राहील. तर पुढे भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. मालिक साईनाथ.
जय साईनाथ जय साईनाथ. साईराम बाबा. हो बागडे बुवा तुम्ही नुसता बिझी राहा. हे आमचे बागडे बुवा सकाळपासून कॉलवरती बिझी आहे. पालखी निघाल्याच्या आधीपासून नुसता कॉलवरती बिझी आहे यार. भाऊ काय विषय? इट्टूचं काम आहे माझं. इट्टूचं काम आहे का? इट्टूचं काम आहे ठीक आहे, माझं ठीक आहे, फक्त. चालतंय. थांबा पिक्चर दाखवतो. थांबा ए भाई एक कट मारना पड़ेगा यार. ऐसा मत बोला कर. चलता रहता मजाक मस्ती तीच तर खरी मजा आहे यार साई पालखीची. हे क्षण जे आहेत ना आनंदाचे हे परत परत नाही भेटत. हे साई बंधूंसोबतची मजा ही परत ही ते 11 दिवस हो साई प्रेमात नाऊन गेला त्याचा जीव हो साईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना. फक्त चालला शिर्डी वारीला. भक्त चालला साई वारीला. जय साईनाथ. हे जाऊ चला शिर्डीला साईच्या त्या दर्शनाला. हे जाऊ चला शिर्डीला साईंच्या त्या दर्शनाला. आला रामनवमीचा सण आला रामनवमीचा सण आला. हे मुंबईच्या या पालख्या निघाल्या साईना भेटाया. मुंबईच्या या पालख्या निघाल्या साईना भेटाया. लाखो भक्त चालत जाती साईंच्या शिर्डीला. लाखो भक्त चालत जाती साईंच्या शिर्डीला. हे 10 दिवसाचा प्रवास झाला नाही यात्रास. नाही सोडणार शिर्डीची वाट मी वाट. लाखो भक्त आनंदाने साई साई म्हणती सारे. लाखो भक्त आनंदाने साई साई म्हणती सारे. आला रामनवमीचा सण आला रामनवमीचा सण आला. हे माहीमची ती साई विठ्ठला दादरची साई सेवक. हे माहीमची ती साई विठ्ठला दादरची साई सेवक. लोवर परेलची श्रद्धा सबुरी लालबागची साई लीला. हे लोवर परेलची श्रद्धा सबुरी लालबागची साई लीला. हे भटवाडीची साई दर्शन परलगावची साई छाया. ओ साई बाबांची आमावर माया. या पालख्यांच्या सोहळ्याने होतो साईंचा बोलबाला. या पालख्यांच्या सोहळ्याने होतो साईंचा बोलबाला. आला रामनवमीचा सण आला रामनवमीचा सण आला. जय साईनाथ मालिक. साईनाथ. आता आपण चुनाभट्टीच्या पुढे पोचलोय. अजून प्रवास चालूच आहे आणि आपला संध्याकाळचा आरतीचा हॉल्ट आहे विक्रोळीला. विक्रोळी ब्रिजच्या खालती आहे तिकडे आपला हॉल्ट दरवर्षीप्रमाणे. आता मी चालतोय आणि आपली पब्लिक आहे मागे. जय साईनाथ. तर चालतोय प्रवास चालू आहे. भेटत राहू तुम्हाला मध्ये ब्लॉग तर शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय. विसरले तुम्ही. नाही राहू द्या विसरला तुम्ही आम्हाला. इकडे आता तू दिसू दे. इकडे बोल, काय बोलायचं तुला? सकाळपासून बोलतोय. नोबी भाऊचा ब्लॉग येतोय आणि आज जरा ब्लॉग मध्ये दिसलो तुमचा ब्लॉग खूप फेमस होईल या पालखीचा. हो का? हे आपले नवी मुंबईचे उत्कृष्ट कमेंटेटर आहेत क्रिकेटचे. ते आता त्या पालखीमध्ये संबंध नाही का भाऊ आपला. आपण आता गाडी चालवायची आता आपल्याला.
तर आता आपण 11 नंबरची गाडी चालवत राहूया. असेल तर हा. contact होऊ शकतो ना भावा. हा, बाबांचा contact आशीर्वाद. हा, जय साईनाथ. मग. मालिक साईनाथ हे आपले बागडे बुवा. ओ बागडे बुवा. साईराम. भाऊ काय आहे नाश्त्याला? ब्रेड आहे त्या सगळं काय काय माहिती नाही पण कॉम्बिनेशन चांगलं होतं आवडलं. भूक लागली खात राहायचं बाबांचा प्रसाद आहे. काय नाही बोलवतो. नाही, नाही, नाही. भाऊ केलास की नाही नाश्ता? भावाला टेन्शन केलास की नाही बाबू नाश्ता? तू खा कोई नहीं देख रहा है देखो तू खा. हान तू हान. ते आमचे 2 गेले. अरे अरे रे रे हे कितवी प्लेट आहे? भावा कितवी प्लेट आहे? पहिली. हा भावा किती मोठं बोलणार भावा. हे पहिल्या भावाला सगळं खाल्लंय नी. आणि आता खाल्लंय. हे बाय माझ्या चालत जाते मध्ये भेट जाऊ तुम्हाला. आता पोचलो आपण. हा कुठे बसलो आपण? चेंबूर ना? चेंबूर नाक्याला पोचलो. नाश्त्यासाठी थांबलो इकडे आणि आता नंतर पुढे असेल मेट्रोला हॉल्ट असेल आपला आरतीचा. पण तेव्हा भेटू आपण. तर जय साईनाथ. मालिक साईनाथ. जय साईनाथ. तर रात्रीच्या हॉल्टला पोचलोय आणि आज पहिल्या दिवसाचा प्रवास संपलाय. आता मध्ये आधी चार्जिंग नव्हती म्हणून डायरेक्ट आता रात्रीच्या हॉल्टला पोचून ब्लॉग एंड करतोय. आणि आजच्या जेवणाला आहे आपला साईराम आपला बाबांचा प्रसाद डाळ भात नळी राजमा आणि शिरा. हो एक नंबर. आम्ही एक ताट इकडे 3च ताट घेतलेत आणि आम्ही सर्व जेवायला बसलोय. अंजुताई आपले आले. जय साईनाथ. जय साईनाथ भाऊ. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. दिलीप भाऊ जय साईराम भाऊ. जय साईराम. जय साईनाथ. तर आम्ही आता जेवून घेतो आणि मी आजचा ब्लॉग इकडेच एंड करतो. असे जेवढे दिवस पालखी आहेत तेवढे आपले 10 दिवसाच्या प्रवासाचे ब्लॉग येतील. तर ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या आणि सपोर्ट करा. आणि जे कोण नवीन असाल अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर काय करता फटाफट जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. आपल्या 10 दिवसाच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. जय साईनाथ. मालिक साईनाथ आहे. एकच लीला. एकच लीला. साई लीला. आले साई लीलाचे दिवाने. खूप खूप प्रेम द्या.